मी संविधानिक भाषा बोलणार 100% इथून कोणाही उद्रेक करू नये हे मी म्हणलंय. पण जर माझा श्वास थांबला भावांनो तर या महाराष्ट्रात ज्या आमदारा खासदारांना आमच्यासाठी समर्थन दिलं त्याला घरात सगळं जिवंत जावा. पहिलं जिवंत जावा देवेंद्र फडणवीसला. भाजपचे सगळे आमदार ज्याला तुम्ही मतदान केलेले पहिले त्याला जावा. कारण याच्यापेक्षा दुसरी भाषा कोणती नाही आता. झालंय ना आपल्या आजूबाजूला. श्रीलंकेत काय झालं, बांगलादेशात काय झालं, नेपाळमध्ये काय झालं. अरे धनगर तसे येडेच आहेत. इथं बसलेल्यापैकी किती लोक आता नोकरी लागणार आहे, किती लोक शाळेत आहेत. जे लोक लेकरं शिकू राहिले त्याला नोकरी लागणार आहे त्यानं घरात बसायचं. मी 24 तारखेला भाषण करणार होतो साहेब. मी आजच भाषण करतो कारण 24 तारखेला माझा एवढा आवाज आला आणि मला माहित नाही. आता मी आजच तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्राला पोलीस खात्यात काम केलं म्हणून नॉलेज आहे. ज्यांचे लेकर शाळेत आहेत ते लेकर शिकत असलेले लेकर तात्या या लेकराला घरी ठेवायचं आणि ज्याला काहीच काम नाही असे मारणार आहे ना का कोणी आम्हाला इथं काय होईल. एक तर पोलीस गोळ्या घालतील, ज्याला 10 साल फाशी होईल. आणि होऊ द्या एकदा क्रांती होऊ द्या. अरे मला म्हणलं की तिकडे उत्तर अंडोसा गावाचे गाव खाली व्हायचे. आणि आजचे पार झेंडे लावणाऱ्या मला होळकरांचे वंशज जर तुम्ही आईल्यामाईंची पिंड आम्ही हातामध्ये पाहिली. पण हातात पिंड घेऊन राज्यकारभार होत नाही, चालत नाही. ज्यावेळेस त्या होळकर संस्थान खालसा करण्यासाठी राघोबा दादा पेशवा पुण्याहून चालू झाला. आईल्यामाई हातामध्ये भाला घेऊन उभी टाकली आणि म्हणाल्या की बाई माणूस म्हणून आपला समजू नको. हातात बासडा घेऊन उभी टाकील तर तुम्हाला जड पडेल. हा करारीपणा असणाऱ्या जागतिक कीर्तीच्या महाराणी लोक कल्याणकारी राजमाता राष्ट्रमाता महाराणी आल्यामुळे वडिलांच्या वंशज. अरे अख्खं जग ज्या इंग्रजांपुढे नतमस्तक झालं त्या इंग्रजांना आपल्या पायाची नतमस्तक करायला लावणारे शिवाजी महाराजांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे राजा महाराजा यशवंतराव होळकरांचे तुम्ही वंशज आहेत. अरे बाप मेल्यानंतर एक 18-20 वर्षाची तरुण कवळ्या वयातली पोरगी बापाचा हा लढा इंग्रजांवरचा हातात घेते, शरण जात नाही. हातात तलवार घेऊन घोड्यावर बसते आणि त्या मालकम नावाच्या इंग्रजाधिकाऱ्याच्या छातावर लाथ मारते छाताडावर आणि अख्ख्या जगात इंग्रजांची नाचक्की करते. त्या भीमाई होळकरांचे वंशज तुम्ही. मग एकदा आज मी सांगितलंय उद्या शांततेच्या मार्गाने आज आले ना अशाच गर्दीत जायचं तर शांततेच्या मार्गाने. प्रत्येक तहसील प्रत्येक कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायचंय शांततेला. तेव्हा भाऊ क्या हुआ तेरा वादा. 24 तारखेला इथं मोठा मोर्चा होणार आहे. थांबा 5 मिनिटं तिकडे काही असो थांबा. 24 तारखेला इथं महामोर्चा होणार आहे, इशारा मोर्चा. या इशारा मोर्चामध्ये आज जितके माणसं आले ना तुम्ही नाही आले चालतं भावा मोर्चाला. पण तुमच्या घरची आई बहीण पत्नी मुलगी या आमच्या अहिल्यामाईच्या भीमाईच्या रणरागिणी मोर्चामध्ये आल्या पाहिजे. आपल्या